इथे राहत असताना मला एक प्लॉट घ्यायची इच्छा झाली तेव्हा 2003 साली आजी बशीर यांचे सदर इथे असलेल्या ऑफिसमध्ये मी गेलो तेव्हा त्यांच्या जाहिरातीप्रमाणे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या लेआउटमध्ये 17 नंबर 43 पटवारी अड्डा नंबर 12 येथील पेटेसूर मौजा पेटेसूर येथील प्लॉट नंबर 1 मी खरेदी करण्याचा डिसाईड केला. तेव्हा माझ्या मिसेस आणि मी यांनी मिळून त्यांना पैसा काही ॲडव्हान्स दिल्यानंतर ॲग्रीमेंट केल्याच्या नंतर त्याच वर्षी पुन्हा एक कब्जापत्र करून दिला आणि पावरा पटांनी करून दिला. त्या निमित्ताने मी 2003 पासून कब्जा घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती घर बांधल्याच्या नंतर टॅक्स उजनी ग्रामपंचायत इथे टॅक्स लावल्यानंतर 2013 मध्ये पुन्हा त्यांनी मला धमकी दिली की तुम्ही आपले पैसे परत घ्या आणि प्लॉट सरेंडर करा. प्लॉट सरेंडर करायसाठी पैसे गुंतवलेले नव्हते म्हणून त्याला सांगितलं की आम्ही प्लॉट सरेंडर करणार नाही आणि आम्हाला आमच्या मुलांच्या भविष्याकरिता प्लॉट घेतलेला आहे तेव्हा आम्ही प्लॉट घेतल्याशिवाय राहणार नाही. तरी तो दादागिरी करून पुन्हा 2018 17 मध्ये असेच ह्या पेपरमध्ये न्यूज आली, आवाज इंडियामध्ये हे झालेलं आहे त्याचं पब्लिकेशन झालं. एवढं सगळं झाल्याच्या नंतर आम्ही 420, 406 आणि 43च्या अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखा EOW एकाडमिक ऑफेन्स विंग इथे माननीय महेश स्वामी यांनी त्यांचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं, आमची ॲप्लिकेशन घेतली. त्याच्यावर 6 महिने इन्क्वायरी चालली. इन्क्वायरी ऑफिसरनी आपला रिपोर्ट सबमिट केला. रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आमचा गुन्हा दाखल 420, 406 आणि 34च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पुन्हा त्यांनी 26 जून 2026 रोजी रात्रीच्या वेळेस JCB आणि बुलडोजर लावून आमचे असलेले कंपाऊंड आणि घरे पूर्ण नेस्त नाबूद करून आणि पूर्ण काहीही त्याच्यामध्ये सोडलेलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी फिरायला गेलो असताना तिकडे तेव्हा मला 12 वाजताच्या दरम्यान दिसून आलं की माझा बोर्डही नाही, नेमप्लेट लावलेला. जे बोर्ड इथे मी नेमप्लेट लावला होता त्या नेमप्लेटचा काही उल्लेख नव्हता आणि इतर लोकांचे माझे जे साधेदार आहेत प्लॉटधारक त्यांचा कोणाचाही बोर्ड आणि चाळीचे कंपाऊंड कोणाच्या दिसले नाही, घरं पण दिसले नाही. एवढा भूमाफिया आणि हिस्ट्री शीटर असलेला हाजी बशीर आणि हाजी जुबेर बशीर या लोकांनी संगनमत करून हाजी बशीरने आपल्या मुलाच्या नावाने 7/12 करून विक्रीपत्र करून टाकलं, बक्षीसपत्र करून टाकलं. बक्षीसपत्र केल्यानंतर मग आम्ही इकॉनॉमिक विंग